खेळाडू पाहायला मिळाले तिथे हर्ष. सुंदर कॅच, विकेट डाऊन. खूप खूप धन्यवाद डीजे. जसं म्हणतात ना कि काम ऐसा करो कि नाम बन जाए और नाम ऐसा करो कि काम बन जाए. जिंदगी तो काट लेता है हर कोई यूं ही, लेकिन आप जिंदगी ऐसे जियो कि सबके लिए एक मिसाल बन जाए. अफलातून कॅच, सुपर, आउटस्टँडिंग कॅच. चेतन अँड जतीन पाहिली होती जोडी, परंतु चेतन पाटील तिथे आपण बघितलं तर मग पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेत. हा मोठा धक्का आपण पाहिलं तर मग खतरनाक टीम दत्तावली. खतरनाक टीम देवलावली टीम आपण पाहिली आहे तर मग पहिली विकेट डाऊन होताना पाहायला मिळाली आहे. आणि जी विकेट आपण बघतोय ना, एक मोठी विकेट चेतनची विकेट मिळाली आहे. चेतनची विकेट आपण पाहिली आहे ना तर आयकॉन आहे या संघाचा आपण पाहू शकतोय. खतरनाक टीमचा आपण पाहिला, साधारण टीमकडे आपण बघितलं तर मग आयकॉन आपण पाहिले तर मग सध्या तरी आपण बघितलं की नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सौरभ आलेत. पहिल्याच बॉलवर पहिली विकेट सफलता आपण बघितला भावेशने. अगदी आपण पाहू शकतो या जिमिवले केले. P1 पाहतोय आपण सौरभ. हा 41 ला पहिला बॉल पडलाय, त्यामुळे तुमच्याकडे बघा लक्ष असू द्या की 22 मिनिटं कटचा फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु बॉल अँड बॅट मध्ये आपण पाहिलं तर कनेक्शन नाहीये. प्ले अँड मिस पाहिलं आपण तर ज्याप्रमाणे ही लाईन लेंथ आपण पाहू शकतो भावेश माचीची पाहायला मिळाली आपल्याला. सटीक पाहतोय आपण की ऑप्शनच्या बाहेर आपण पाहिलं तर मग बॅटर पासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल थोडासा धीमा टाकला होता, कटर होता बॉल, एज मागे बॉल प्रस्थान करतोय, डिक्लेअर मिळेल तिकडे, परंतु अखेरीस आपण पाहिलं तर मग संघाचा टोटल आणि अगदी आपण पाहू शकतो की एक धाव मात्र आपण पाहिलं तर मग जिथे आपण पाहू शकतोय ना की श्री गणेशा झालाय, परंतु श्री गणेशा कधी झाला तर एक विकेटचं नुकसान झाल्यानंतर, आणि आपण पाहिलं तर मग तिसऱ्या बॉलवर झाला. ही सुरुवात आपण पाहिली थोडीशी धीमी आहे, परंतु वेग पकडावा लागेल. मागील मॅच मध्ये 80 चा प्लस धावा पाहिल्या होत्या. ओव्हर पिच बॉल आहे, लॉफ्टेड ड्राईव्ह, कव्हरच्या डोक्यावरनं बॉल, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बाहेर बाहेर येतोय हात सावकारच्या. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. दुपारचं सत्र आपण पाहिलं तर मग या दुपारच्या सत्रामध्ये जसजसं ऊन तापलंय तसतसं आपण बघितलं तर मुर्दा प्रीमियर लीगचा आपण बघितलं खेळी तसा तापताना पाहायला मिळतोय. बघा इथे चौकार मिळाला, चौकाराने टीम 5च्या घरामध्ये पोहोचताना पाहायला मिळते. धाव फळक आपण पाहू शकतो तर थोडंसं आपण पाहिलं थांबवलं होतं सुरुवातीला, परंतु वेग मात्र चौकार सौरभच्या पाठमधून पाहिला आपण. ओहो सुंदर डायविंग, एक कमाल आणि धमाल, हा फटका करून जाईल सध्या तरी मालामाल. सिक्सर. खूप धन्यवाद डीजे. 5 चेंडू फेकून झाले आणि फलकावर 11. आता ज्याप्रमाणे आपण बघू शकतो सौरभने खेळ मात्र दर्शवला गेला आहे. आणखीन एक चांगला फटका, माझा गाव माझा अभिमान आणि मुर्दा प्रीमियर लीग हीच माझ्या गावाची छान, आणि छान मात्र आपण पाहिलं तर दर्शवले, फटका खेचलाय छान षटकार. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. सध्या तरी आपण बघितलं तर MPL ची पार्टी आहे, एन्जॉय केली जाते. पहिल्या 3 बॉलचा खेळ आपण बघितला ना तर P1 पहिल्या 3 बॉल मध्ये जस्ट 1, परंतु त्यानंतर उर्वरित 3 मध्ये 16
क्रिकेटचा खेळ असाच आहे, रंग बदलताना कधी कसा कसा रंग बदलत सांगता येत नाहीये. आणि पाहायला मिळालं भावेशला पडल्यात, मार पडला आता भावनेश आलाय. या टीमचा आपण बघितलं तर आयकॉन आहे, आयकॉन प्लेअरला आता मात्र यावं लागतंय, कारण की परिस्थिती त्याने देखील बघितली आहे. कधीपासून आपण बघितलं तर या मैदानाचा अनुभव आणि घेतलेला आहे. आता सध्या तरी या ओव्हर मध्ये पाहूया. टॉपेज लागला, मिसलामिंग बॉल हवेत आहे. सध्या तरी आपण बघितलं तर मग गॅप मध्ये पडला जातोय. भावनेश यांच्या स्पेल मध्ये आपण बघितलं तर मग संपूर्ण आपण पाहू शकतोय तर मग लक्ष असणार आहे, कारण की भावनेश यांना आपण पाहिलं तर मग सदानंद नगर या टीम कडे आपण बघू शकतोय तर मग महत्वाची जबाबदारी आहे ना ती विथ द बॅट विथ द बॉल चांगलं द्यायचं आहे, परंतु दुसऱ्या बाजूने चांगलं घ्यायचं देखील आहे. आणि सध्या तरी खतरनाक टीम आपण पाहिली तर मग हे घेताना पाहायला मिळतात का सौरभ 5 मध्ये 17, जतीन यांना पाहतोय आपण की 1 वर घेत आहेत. चांगला ड्राईव्ह पाहतोय आपण कव्हर क्षेत्रामध्ये, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. रन्स मात्र 1 कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. सध्या तरी आपण पाहू शकतोय की मग ही पार्टनरशिप सगळ्यात मोठी आपण पाहिली आहे तर मग गरजेची असणार आहे, की ही पार्टनरशिप आपण पाहू शकतोय ना की आता पुढे बिल्डअप करावीच लागणार आहे. कारण की पहिल्या विकेटला आपण बघितलं तर 0वर, म्हणजे जी पहिली विकेट आपण पहिल्या सस्त्यामध्ये मिळाली होती आणि तिसऱ्या मधून आपण बघितलं मग जिथे आपण पाहू दुसऱ्या बाजूने जी पार्टनरशिप बिल्डअप झाली 19 आतापर्यंत चांगली झाली आहे. पण मी तर म्हणेन की मग खतरनाक टीम देवळावली टीम आपण पाहू शकतो की या क्षणाला आपण पाहिली आहे तर मग जो खेळ आपण पाहू शकतोय मोमेंटम ला कॅरी ऑन करायचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग सध्या तरी मग बॅट्स आपण पाहिले तर मग हवी आहे, चॉईस बॅट मात्र आपण पहिले दिली जाते, परंतु खेळाडूचा आपण पहिला खेळ इम्पॅक्ट आपण पाहतोय ते कशा प्रकारे दर्शवला जाईल. वर्धा प्रीमियर लीग आपण पाहिलं तर एक सक्सेसफुल ब्युटिफुल अँड इव्हेंटफुल आपण पाहिलं तर अशी स्पर्धा आपण पाहिली आहे. सदान नगर पुरस्कृत आपण पाहतोय. सध्या तरी आपण बघू शकतो प्रत्येक खेळाडूचे आपण बघितलं तर प्रत्येक एक चॉईस आहे, प्रत्येक एक ब्रँड आहे तो बॅटचा जो आवडत आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर मग एक नवीन ब्रँड चूज केलाय पाहू शकतो आपण. भावनेश बॉलिंग मार्कवर आयकॉन प्लेअर आहेत. लेंथ अकुट टप्प्याची प्रॉपर टायमिंग नाहीये, बॉल हवेत उडालाय, फिल्डर आलेत, बॉलला गॅदर केलाय, रन्स मिळतील 2. सिंगल डबल आपण पाहिले तर मग क्रिकेटचा बेसिक आहे और लाइफ लाइन है, धावफळ्याक एक मिस म्हणून तर म्हटले जाते ना कि कड़ी से कड़ी जोड़ दो तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करो तो तकदीर बन जाती है. 21-21 आपण पाहू शकतोय. भावनेशांच्या स्पेल मध्ये आपण पाहिलं तर पहिले 3 बॉल मध्ये आपण पाहिलं 4 त्याने दिले आहेत, परंतु अजून देखील आपण पाहू शकतो की अजून 3 आहेत, कारण की मागची ओव्हर बघा ना P1 मध्ये पहिल्या 3 मध्ये 1 आले होते, त्यानंतर उर्वरित 3 मध्ये 16 आल्या होत्या. तसंच इथे पहिल्या 3 मध्ये 4 आल्या आहेत, परंतु उर्वरित 3 मध्ये काय होते पाहूया जतीन स्ट्रायकिंगकडे. लेफ्टेड ड्राईव्ह पाहतोय आपण, लेगवरचा बॉल मात्र उचलून खेळलाय, बॉल मात्र आपण व्हायला बाउंड्री लाईनच्या बाहेर बाहेर बाहेर, दॅट इज अ 4 रन. धन्यवाद टीजे. धाव फलक या 4 रन्स ने आपण पाहिलं तर 25-25च्या घरामध्ये 4 बॉल पाहतोय आपण. आणि बघा तसंच काहीतरी चित्र पाहायला मिळालं, कारण की जवळ आपण पाहिला होता की पहिल्या ओव्हरचा चौथा बॉल चौकार, दुसऱ्या ओव्हरचा चौथा बॉल चौकार, आणि तसाच होताना पाहायला मिळतोय वार. ए जोड कॅच, व्हाट ब्युटिफुल. असे कॅच पकडले जात नाहीयेत तर चिपकले जात आहेत, आणि तसाच कॅच चिपकलाय हातामध्ये. बॅटर आपण पाहिला तर जतीन इथे बाद होताना पाहायला मिळतोय. हा धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये खतरनाक दत्तावली या टीमला नक्कीच लागतोय. खूप धन्यवाद डीजे. दुसरा धक्का खतरनाक टीम देवळा अळी या टीमला मात्र आपण पाहिलं तर दिला जातोय. देवळा अळी या टीमला आपण बघितलं तर हा दुसरा धक्का लागला गेला. पार्टनरशिप तोडली आहे. असं वाटलं होतं की चौकार आला, जतीन काहीतरी आणखीन आता मोठा सरप्राईज घेऊन येतात की काय, परंतु आपण पाहू शकतो की उलटा त्यांना सरप्राईज दिलंय. आता ही सरप्राईज आपण बघितलं ते दिल्यानंतर आता नवीन बॅटर आलेत बॅटिंग करण्यासाठी. नंबर
4 वर दिलीप आलेत. दिलीप यांना आपण बघू शकतोय आपल्या संघाचा आता मात्र आपण पाहिलं तर मग मिडल ऑर्डर मध्ये भवितव्य आहे आणि नक्कीच आपण बोलला भविष्य आहे ते घडवायचंय पुढे घेऊन जायचंय. भावनेशला मिळालेली सफलता आपण पाहतोय. बॉल शेवटचा असेल. लेगवर होता पाहतोय आपण सन्मान दिला जातोय चांगला बॉल होता आणि क्रिकेटच्या पटलावर नक्कीच संदीप गावड सर वारंवार उल्लेख करतायत ना की चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूचा अपमान करा. चांगला चेंडू होता सन्मानपूर्वक खेळला त्याला मात्र आपण पाहिलं तर धाव कन्वर्ट केली एक तिथे आपण पाहू शकतो 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट आणि 13च्या सरासरीने 26 धावा या पहिल्या पीपीच्या ओव्हरमध्ये त्यांना पाहायला मिळत आहेत. म्हणजे पॉवर प्ले स्पेल आपण पाहिलं संपूर्ण झालेला आहे आणि 13च्या सरासरीने 26 धावा जोडल्यात परंतु अजून देखील 18 चेंडू म्हणजे 3 ओव्हर 3 स्पेल शिल्लक असतील. या 3 स्पेल मध्ये किती धावा आणि किती धावांचा टार्गेट सेट होईल पाहूया. जाऊया डीजे कडे एक धून ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा या MPL अर्थातच मुर्दा प्रीमियर लीग मध्ये कमबॅक करूया. कमॉन खूप धन्यवाद. वेलकम बॅक. बॉलिंग मार्क वर आता प्रज्वल मात्र येताना जर बघायला मिळत आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट स्पाल आपण पाहतोय तर तिसरा 2 विकेट जिथे आपण पाहू शकतो गेले दिलीप आणि आपण पाहिले तर मग सौरभ याने 6 मध्ये 18 केल्यात. समोर टाकलाय बॉल. बॉल मात्र आपण पाहिला हवेत फिल्डरच्या हातामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. चांगल्या टच मध्ये दिसला होता पार्टनर आपण पाहू शकतो या क्षणाला दिलीप परंतु तो जाताना पाहायला मिळतोय माघारी. धक्का क्रमांक 3 आउट. आग आग बंशी बंशी तू नाही का देव सांग करशील. इथे आपण पाहू शकतो विकेट बघा. विकेट आतापर्यंत आपण बघितलं तर मग किती 3 विकेट गमावले गेलेत आणि चर्चा करूया तर नवीन बॅटरची. नवीन बॅटर्स मैदानाच्या आत बॅटिंग करण्यासाठी नावातच त्यांच्या मोठे यश आहे परंतु यश आपण बघितलं तर फक्त सांगून नाही तर करून दाखवावं लागेल. आपण पाहू शकतोय बॅटिंग करण्यासाठी आलेत 5व्या क्रमांकावर. सगळ्यात इम्पॉर्टंट आपण बघितलं तर मग हे भूमिका त्यांची देखील पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा आपण पाहू शकतो ना की कठीण काळ निर्माण होतो ना संघासाठी तेव्हा कठीण काळावर मात्र मात करण्यासाठी एकाला उभं राहावं लागते. म्हणून तर म्हटलं जातंय ना की कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं तर पराभवाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं. आपल्या संघाचं अस्तित्व इथून नव्याने निर्माण करायचं आहे. आपल्या संघाला मात्र इथून पुढे घेऊन जायचं आहे. या सगळ्या काही गोष्टी आपण पाहिल्या तर मग पाहाव्या लागतील. यश मॅचची पण पाहिले तर बॅटिंग करण्यासाठी 26 पण पाहतोय. स्कोर बोर्ड पाहतोय पण आणि 2.1 चेंडूचा खेळ झालाय. या चांगला फटका कन्वर्ट केलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट. एक टप्प्याने मात्र आपण पाहिलं चेंडूला फील्ड केलं गेलाय. आपण पाहिलं तर इथे 1 रन्स मात्र यशने खातं खोललं गेलंय. स्वतः आपण पाहिलं तर मग जे अकाउंट ओपन केले गेले एका आकड्याने 27च्या घरामध्ये स्टॅक एंडकडे सगळ्यात मोठी गोष्ट आपण पाहिली तर आता सौरभ आहेत आणि तेच टच आहेत आपण पाहू शकतोय. व्हाईट बॉलचा इशारा आपण त्यांच्या माध्यमातून आमच्या ऑफिशियल संपर्कच्या माध्यमातून पोहोचवला जातोय. एक आणि वाढ 28च्या घरामध्ये पोहोचले जाते. प्रज्वल यांना एक मिळालेली सफलता आहे परंतु सौरभ यांचा रोल खूप महत्वपूर्ण राहणार आहे. हुकचा फटका खेळला जातोय. बॉल पाहतोय आपण क्या बात है. गोइंग गोइंग गॉन अँड दॅट इज अ ब्युटिफुल 6 रन 6 धावा. सो व्हेरी मच डीजे. बघा फटका जसा खेचला परंतु हा मिस झाला असता तर कदाचित घात देखील झाला असता. रिस्की शॉट होता परंतु ज्या आपण पाहू शकते ना 6 आलाय. धाव फलक 34. उलटास आहे या बॉलला मात्र आपण पाहिलं तर मग बीमर घोषित केलंय पंचांच्या माध्यमातून. धावा मात्र जोडण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय
डेफिनेटली आपण पाहिलं तर मग नो बॉलचा इशारा मात्र पोहोचवला जातोय इकडे आणि मिळाल्या 2 धावा नंतर आपण पाहू शकतोय 1 बीमार आपण पाहिलं 37 धावा आपण पाहिल्या तर मग फ्रीडचा चेंडू पाहायला मिळतोय. आता संधी आहे सुवर्ण संधीचं सोनं केलं जाईल. ज्याप्रमाणे एक हिंदीमध्ये कहावत आहे ना, आसमान से टपका और खजूर में अटका. काय बॅटर आता मारतील का या फ्रीडच्या बॉलवर एक मोठा फटका पाहूया. मोठा फटका प्रयत्न होता परंतु बॉल मागे डिक्लेरेशन आहे तिकडे एक रन्स मिळेल. सध्या तरी आपण पहिला 38 धावा पाहतोय. ज्याप्रमाणे शुभम सौरभ आपण पाहिली आणि यश ही जोडी आपण पाहिली. सौरभ यांनी 9 मध्ये 27 केल्यात बघा. एका बाजूने एक अँकर इनिंग खेळतोय परंतु त्याला साथ देणारी नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पहिला फलंदाजी परंतु प्रज्वलन चांगली गोलंदाजी करायची गरज आणि ती करतायत. आता नो बॉल हाताळले गेले त्याच्या ओव्हरमध्ये वाईट देखील हाताळले गेले तरी देखील आपण पाहिलं की षटक हे 12 धावांचं आतापर्यंत राहिलेलं आहे. एक बॉल शेष आहे या ओव्हरचा. पाहूया आपण थोडासा आपण बघितलं तर दूरवरचा बॉल होता त्याला खेचून घेतलं उल्लंघन क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केलं गेलं होतं. एक रन्स मात्र तिथे जोडली जाते आणि अगदी आपण पाहिलं तर 39च्या घरामध्ये हे धावफलक आपण पाहिलं तर मग जाताना पाहायला मिळालंय. 13च्या सरासरीने आतापर्यंत वाटचालची चालू झालेली आहे आणि ती चालूच आहे. कारण की बघा ज्याप्रमाणे आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ आणि 39-13च्या सरासरीने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळालाय. इथून आपण पाहू शकतो प्लॅटफॉर्म सेट झालाय परंतु आता फिनिशिंग टच एक गुड फिनिशरचा रोल पूर्ण करावा लागेल. सौरभ पूर्ण करतील की मग यश पूर्ण करतील. 2 ओव्हरचा खेळ शेष आहे. मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय घडणार आहे कशा प्रकारचा खेळ हा केला जाईल प्रत्यक्षात जाणार होता तो जाऊया आपण टीचेकडे. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. 2 टीम्स आपण रेडी राहायचंय पुढे. स्वराज्य स्पोर्ट्स अँड SKJ11 2 टीम्स आपण रेडी राहायचंय. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील करणार आहोत. सुरुवात झाली पाहतोय आपण पहिल्या बॉलवर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता पाटरचा मात्र मोठा फटका मात्र इथे आपण पाहिलाय घात करताना पाहायला मिळतोय. सेट बॅटर आपण पाहिलं तर बाद झालाय आणि मोठी सफलता. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा जिथे आपण पाहू शकतो की या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं गरजेची बाब होती. सेट झाला होता सौरभ मात्र आपण बघितलं की मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर बाद इथे होताना पाहायला मिळतंय. भावनेश यांच्या अगदी आपण पाहिलं तर मग या दुसऱ्या स्पेलमध्ये आहेत आणि पहिल्या स्पेलमध्ये एक विकेट आली होती. दुसऱ्या स्पेलमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट मात्र त्यांनी पण पाहिली आहे तर मग मिळवली गेली आहे. सध्या तरी नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील अगदी आलेत आणि आपल्या संघासाठी आपण पाहू शकतो की इथून चांगला खेळ त्यांना करायचा आहे. 6व्या क्रमांकावर योगेश पाटील अँड यश माचे ही जोडी पाहतोय. भावनेश पहिला पण तर दुसरी सफलता अगदी या 40+ क्रिकेटपट्टू आहेत. अपील मात्र केली होती परंतु हलकं आपण पाहू शकतोय बॅट अँड बॉल मध्ये आपण पाहिलं कनेक्शन झालं होतं तिथेच आपण पाहूया आवाज तोच आला होता आणि सध्या तरी आपण पाहू शकतो तर मग इथे धाव कंप्लीट केली जाते. 1:40च्या घरामध्ये धाव फलक पोहोचले गेले. योगेश पाटील यांना आपण बघितलं तर मग त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून माहिती मिळते की 40+ खेळाडू आहेत परंतु आपण पाहू शकतो खेळ त्यांच्याकडे मोठा आहे. मोठा खेळ कोणाचा होईल यश पाहूया. सेकंड कडे मोठा फटका या वेळेला पाहतोय आपण बॅटर यशने घेतलाय रिस्क आणि ठोकला इथे MPL मध्ये सुपर से ऊपर से दादा. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर भावनेश्वर आक्रमण केलं गेलं आणि धाव फळकला 46 च्या घरामध्ये नेला. पुन्हा पाहतोय आपण बॉल हवेत
जसं म्हणतात ना पाटलांचा नाद गाडा आणि या एमपीएल मध्ये करतोय सध्या तरी बॅटर यश राणा षटकार. खूप खूप धन्यवाद डीजे. जसं म्हटलं जात आहे ना की खेळ आयुष्याचा असो की क्रिकेटचा, जिंकताच तेच ते योग्य क्षणाला गिअर मात्र बदलतायत आणि गिअर बदलला आता बघा. यश 3 मध्ये 13 वर पोहोचला गेला. शांतीमध्ये मोठी क्रांती त्याने घडवली आहे. धावफलक 52 पाहू शकते आपण. अंपायर्स काहीतरी इशारा देत आहेत की टू व्हीलर्स आहे. गाडीचा मात्र आपण पहिला थोडासा अडथळा निर्माण झालेला आहे. समोर मला वाटतं की 3 ते 4 गाड्या आहेत. ऍक्टिवा आहे, व्हाईट ऍक्टिवा, व्हाईट ऍक्टिवा आहे. ओके, अंपायर देखील सांगतात ओके यस थँक्यू सो व्हेरी मच. धावफळक 52 आहे. 2 सिक्सर पाहिले कंटिन्यू मात्र आपण पाहिले तर मग यशच्या पाठमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण बघू शकतो टायमिंग संपलेला आहे बघा. 22 मिनिटाचा जो कालावधी आपण पाहिला. खाली राहणारा बॉल पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहू शकतो की मग इनिंग मध्ये तुम्हाला 4 ओव्हरसाठी 22 मिनिटाचा जो कालावधी दिला जातोय आणि तो मात्र आपण पाहिला तर मग संपलेला आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर देखील आम्हाला सांगतात आणि भरपूर चांगलं स्कोरिंग, कारण की स्कोरर कसा असायला हवा तर नक्की स्कोरर आपण बघितलं समालोचकाचा पाठीचा कणा आणि त्यांच्या माध्यमातून ही माहिती मिळाली आहे आम्हाला. फटका चांगला खेचलाय, टायमिंग आहे कमाल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा दर्जेदार षटकार. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा अंपायर्स नक्कीच एक खेळाडू आता टी शर्टच्या घेरामध्ये येईल असा अपडेट मिळते सध्या तरी आपण पाहिला. काय करायचं सांगा. कमिटी निर्णय घ्या, आम्ही काय करणार. नक्कीच आपण बघितलं की मग आमच्यापर्यंत जी सूचना मिळाली आपण बघितलं तर चला आपण पाहू शकतो की रूल्स आर रूल आपण बघितलं तर मग वेळेचं बंधन सगळ्यांसाठी एक खेळाडू 38च्या घेरामध्ये घ्यावा लागेल हे नक्कीच आपण पाहू शकतो. यस ज्याप्रमाणे आपण बघितलं की मग जो 1 मिनिटाचा कालावधी तो देखील मायनस केलेला आहे असं देखील आमच्या ऑफिशियल स्कोर आम्हाला सांगता येतं. बघा 1 मिनिट मायनस केलेला आहे त्यामुळेच आपण बघितलं तर थोडस कॉपरेट करा असं नक्कीच सूचना मिळते आहे. चला मग एक खेळाडू तुम्हाला 30च्या घेरामध्ये घ्यावा लागेल मध्ये. यस सध्या तर आपण बघू शकतो की मग धाव फलक 58च्या घरामध्ये पोहोचलेलं पाहायला मिळालंय आणि जवळजवळ आपण पाहू शकतो तर 58 पाहायला मिळालंय. 58 आणि जवळजवळ जो आपण पाहू शकतो की प्लॅटफॉर्म मात्र सेट करून दिला गेला खास करून भविष यांच्या स्पालमध्ये आपण पाहिलं तर मग 19 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 19
बघा नक्कीच आम्हाला तीच सूचना पोहोचवली जाते की चला सगळ्यांसाठी नियम सेमच समान आहेत त्यामुळेच आपण बघू शकतो की सहकार्य करा ही रिक्वेस्ट केली जाते सध्या तर आपण पहिला तर सध्या तर आपण पाहू शकतो की मग एक खेळाडू ती शर्टच्या घेरामध्ये हा आतमध्ये येताना आपल्याला जर पाहायला मिळेल आणि मग आता जवळजवळ 10 कबड्डी आपण पाहू शकतो 58 आहेत. बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकतोय खास करून या स्पालमध्ये आपण पाहिलं हो पाहू शकते आपण बॉलची फेकी येताना पाहायला मिळाली आहे. दोन टीम्स रेडी राहायचंय नेक्स्ट मॅच स्वराज्य टीम अँड एस के जे 11 आपण पाहतोय दोन टीम्स आपण रेडी राहायचं आहे नेक्स्ट मॅच मध्ये दोन टीम्सना आपण या मॅच मध्ये लढताना पाहायला मिळणार आहेत. सध्या तरी आपण बघितलं तर मग संघाचं टोटल आपण पाहिलं तर मग फलकावर पाहायला मिळालंय 59. शेवटच्या ओव्हरमध्ये आलेत हितेश यांना आपण पाहिलं तर यश यांच्या पाठमधून आपण बघितलं तर काय मोठे फटके येताना पाहायला मिळत 3 सिक्सर ते आले होते मागच्या ओव्हरमध्ये. इथे देखील पाहतोय आपण हा बॉल तोडणार म्हणजेच तोडणार मी हा बॉल नाही सोडणार आणि तोडलाय आणि बाउंड्रीच्या बाहेर सोडलाय सिक्सर. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. पाहू शकतो यश म्हणजेच आपण बघितलं पॅकेट डायनामिक आपण पाहिला फटाका आहे आणि तो मात्र आपण पाहिला सध्या तरी फायर आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता फुलर लेंथ होती मिस केली जाते परंतु आपण पाहिलं नेमकं काय घडलं गेलंय तर फलंदाज इथे झालाय बाद. मात्र आपण पाहिलं तर थोडंसं आपण पाहू शकतो लेट मात्र थेट आणि हे आपण पाहिलं तर मग चित्र स्पष्ट केलंय हलकस आपण पाहिलं तर यष्टांना मात्र चुंबन घेत मात्र बॉल निघून जात होता आणि हेच मात्र पाहायला मिळालंय फलंदाज झालाय बाद. फलकावर धाबा पाहतोय आपण 65 पास. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो नवीन बॅटर्स रमेश बॅटिंग करण्यासाठी फुलटॉस बॉल आहे समोरच्या दिशेने आपण बघितलं तर ड्राईव्ह केला जातोय पाहतोय आपण फिल्टर दूर मध्ये बॉल मध्ये उचलला जातोय फेकला जातोय तत्पूर्वी धावा या जोडल्या जात आहेत आपण पाहिल्या तर 2 धावा. 67च्या घरामध्ये धाव फलक पोहोचला गेलाय. ही स्पर्धा आपण जर बघितलं तर सदानंद नगर आपण पाहिलं पुरस्कृत मुर्दा गाव पुरस्कृत आपण पाहिली आहे तर मग मुर्दा गाव प्रीमियर लीग सही आयोजन पाहतोय आपण छान आयोजन छान नियोजन दर्जेदार अशी स्पर्धा खास करून आपण बघितलं तर मग लक्ष वेदनारी स्पर्धा पाहायला मिळते. चांगला बॉल मात्र इथे येताना पाहायला मिळतोय. जवळ आपण जर विश्लेषण करायचं होतं तर मग शेवटचा बॉल असेल आणि धाव फलकावर 67 धावा पाहायला मिळाल्यात. किती धावांचं टार्गेट सेट होते पाहूया. फुलटॉस बॉल आहे त्या बॉलला खेळलं जातं डी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये फिल्डर मात्र पोहोचले तिकडे चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलाय फेकला गेलाय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेची डिमांड पाहिली आपण तर दोन्ही बॅटरची आहे आणि 2 धावा इथे मात्र आपण पाहिलं तर योग्य रीतीने पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात आणि जवळजवळ आपण पाहू शकतोय तर या 2 धावांनी संघाचं टोटल जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 69 च्या घरामध्ये बघा 69 धावा इथे आपण पाहिलं तर मग फलकावर लगावलेल्या पाहायला मिळाल्यात आणि 70 धावांचं लक्ष ह्या मॅचला जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर इथे सेट केलं गेलंय. 70 धावा आपण पाहिलं तर मग एक मोठा डोंगर आपण पाहू शकतो इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच
खूप खूप धन्यवाद डीजे, तुम्हाला थांबवतोय. चला दोन कॅप्टन्स या टॉस बॉक्समध्ये स्वराज्य आणि त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत SK चे 11. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन सुहेलजी खोत साहेबांना विनंती करतोय. सुहेलजी खोत साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण करूया पुढील मॅचचा टॉस. तर कॅप्टन या दोन, स्वराज्य टीम आणि SK11. अगदी आपण बघितलं तरी एक लक्षवेधी अशी स्पर्धा पाहायला मिळाली आणि ही स्पर्धा पण पाहिली तर सातत्याने या मुर्दा गावामध्ये आपण बघितलं तर जी येताना पाहायला मिळते आणि या सीझन मध्ये देखील म्हणजे 7वं पर्व आहे. 7व्या पर्वामध्ये आपण बघितलं तर ज्याप्रमाणे हा खेळ मात्र रंगला गेला, प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू पण पाहिलं तर आतुरता. सोहेलजी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. SK11 टीमचे कॅप्टन, SK टीम कॅप्टन प्लीज या टॉस बॉक्स मध्ये. अजून देखील आपण पोहोचले नाहीयेत. हॅलो. SKJ आणि स्वराज्य 11 या दोघांमध्ये लढत आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन झटपट पटापट लवकर या टॉस बॉक्स मध्ये. टॉस का बॉस मध्ये प्रतिष्ठित व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. वही पुन्हा एकदा जयजी डुकले त्या ठिकाणी आहेत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जे धावतं समालोचन करत असतात. OTU असला बघा, प्रत्येक टीमला माहिती असते की आपला मॅच आहे आणि तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या होत्या, परंतु अजून देखील इथे आलेल्या नाही आहेत. सध्या तरी आमचे प्रमुख पाहुणे देखील मग वाट पाहत आहेत आणि एक चांगली स्पर्धा आपण बघतो जेव्हा एखाद्या मैदानामध्ये कंप्लीट होते, परंतु तेव्हा खेळाडूंचं देखील योगदान, संघाचं देखील योगदान मिळणं गरजेची बाब असते मित्रांनो. परंतु अजून देखील इथे संघ नायक पोहोचलेला नाही आहे, त्यामुळे रिक्वेस्ट करतोय की आपण या. संदीपजी गावड सर आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे ही स्पर्धा सातत्याने करत असतात आणि जवळजवळ आपण बघितलं तर एक ज्याप्रमाणे पालघर जिल्ह्यातील आपण बघू शकतो की आभूषण, एक कोहिनूर हिरा या समालोचन क्षेत्रामध्ये आपण बघू शकतो की सातत्याने मोठमोठ्या अशा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून या त्यांच्या मुखाने गाजवल्या जात आहेत. आणि सध्या तरी आपण पाहू शकतो तर मग आज त्यांच्या माध्यमातून देखील मला या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याची जी संधी मिळाली त्यांचे देखील आम्ही खूप भरपूर आभार असे व्यक्त करतोय. चला टॉस साठी या. फक्त टॉस मध्ये डिसिजन तुमचं घेतलं जाईल आणि थेट आम्ही मैदानाच्या दिशेने वळणार आहोत. टॉस होईल SKJ 11 टीम. संदीप माची जे आयकॉन खेळाडू आहेत, गोपेश्वरचे भोईद सरांचा हा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य 11 कुंदन म्हात्रे सरांची टीम आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का? कॅप्टन प्लीज या ना, सहकार्य करा. आपल्या गावची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे आणि टॉस हा लगेचच झाला पाहिजे. दुपारच्या या विसाव्यानंतर पुन्हा एकदा अतिथी कक्षामध्ये आलेले सर्व मान्यवर, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे आजच्या दिवसातील सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले आमचे लाडके प्रेक्षक राजे, या सर्वांचंच सदानंद नगर मुर्दागाव पुरस्कृत MPL चषक 2026 मध्ये आम्ही स्वागत करतोय. फक्त डिसिजन आपण जाणून घेणार आहोत. चला नक्कीच आपण टॉस कॉइन करूया, स्पिन करूया. सदानंद नगर असा कॉल दिला जातोय स्वराज्य टीमच्या माध्यमातून आणि येतोय सदानंद नगर. फक्त डिसिजन सांगा आपण काय डिसाईड करणार. क्षेत्ररक्षक. शुभेच्छा असतील तुम्हाला, खूप खूप व्हेरी ऑल द बेस्ट आणि तुम्हाला देखील शुभेच्छा, पाहुण्यांना देखील शुभेच्छा देण्याची विनंती करतोय मी. नक्कीच आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्या. स्वराज्य टीमने टॉस जिंकलाय आणि आपण बघितलं तर निवडलंय ते म्हणजेच गोलंदाजी. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, द्वितीय सज्ज असतील संदीपजी गावड सर. धन्यवाद. मनापासून धन्यवाद, कारण लाख मोलाची साथ देण्याकरता या स्पर्धेमध्ये माझ्या समोर जयेश डुकले यांना तुम्ही बघतायत. गोड आवाजाने रिझवण्याचं काम ते करत आहेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये सुद्धा त्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकलात. चांगले वाणे आहेत. मुर्दा प्रीमियर लीग 2026 आणि 7व्या पर्वामध्ये हा जो मॅच आहे, डे 1 मधील हा चौथा मॅच. एका बाजूला तुम्ही बघतायत
जिंकण्याकरता टार्गेट आहे सदानंद नगर या टीमला 70 या धावसंख्येचं. अजय आडे आणि भावनेश माची, अजय आडे आणि भावनेश माची हे दोन फलंदाज गेलेत. तर पहिले षटक टाकण्याकरता मंथन हा गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज होतोय. खतरनाक देवलावळी या टीमचा हा खेळाडू आहे. 70 धावांचं टार्गेट आहे. चेसिंग पूर्ण होईल काय? दोन्ही टीमला देऊया आपण हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉ टीम. स्पोर्ट्स फॅमिली ही युट्यूब वाहिनी सक्रिय झाली आहे. हाफ ट्रॅकर बघितलं, गली क्षेत्रामध्ये ढकलून दिला. डिक्लेरेशन झोन आहे आणि अशोक राऊत सरांचा इशारा येतोय एकाच धाबाचा. अशोक राऊत म्हटलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील एक प्रख्यात असे खेळाडू आहेत. एक मात्र खेळाडू मीरा भाईंदर नगरी मधला ज्याला 2010 साली झालेल्या जुचंद्र बापाडे येथील त्या स्पर्धेमध्ये गोल्ड चेन मिळाली होती. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून चांगला परफॉर्मन्स त्याने दिला होता त्या स्पर्धेमध्ये. आणि समोरची 3 विनर्स बँड्रा या संघाविरुद्ध त्यांची झालेली गोलंदाजी अजूनही ती आठवण त्यांच्याकडे जशीच्या तशीच ठेवलं. अशा अशोक राऊत म्हटलं तर प्रसिद्ध असे क्रिकेटर. ओ गुड बॉल चांगलं तंत्र बघायला मिळालं गोलंदाजाचं. जास्तीत जास्त प्रेशर आपल्या खांद्यावर ते देत आहेत आणि चांगले आत वळणारे चेंडू ते टाकतायत. ब्लॅक होल मध्ये चेंडू ते टाकतायत. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1. 70 धावसंख्येचे टार्गेट आहे. आणि अशा स्थितीमध्ये चेस करणाऱ्या टीमला डोकेदुखी ठरतोय हा गोलंदाज मंथन भोईर. अजय आडे स्ट्राईक इन कडे. लोअर फुल टॉस बॉल चेंडूला ऑन साईडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळला जात आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थ्रो करण्याआधी 2 धाव मिळतील असं वाटतं. थ्रो करण्याआधी या 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 3. आखणी सुरेख आहे. चांगला प्रतिसाद प्रेक्षक राजांचा मिळतोय. सकाळी मॅचला सुरुवात झाली नव्हती तरी सुद्धा 75 प्रेक्षक राजे जुडले होते. मोठ्या संख्येने स्पोर्ट्स फॅमिली या युट्यूब वाहिनीला आपण सबस्क्राईब करा. बऱ्याचशा युट्यूब वाहिनी आपल्याला या संपूर्ण भारत देशामध्ये बघायला मिळत आहेत ज्या टेनिस क्रिकेटचं थेट प्रेक्षेपण करत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. दॅट्स अ बेटर लाईन. 1 धाव मिळेल असं वाटतं. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 4 धावा. 4 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा आलेत. आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मंथन भोईर याच्या हातामध्ये पाहायला मिळतं. कारण या षटकामध्ये तो कमीत कमी धावा देण्याकरता सज्ज झाला. बॅटिंग जर आपण बघितली पहिल्या इनिंग मध्ये तर यशची चांगली फलंदाजी झाली होती. 4 षटकाराच्या मदतीनं त्याने 25 धावा 7 बॉल मध्ये बनवल्या. ऑन साईडला खेळून काढला जाते या चेंडूला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून थ्रो करण्याआधी एकच धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. प्रभाव दबाव स्पष्ट दर्शवतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा खेळाडू मिस्टर मंथन भोईर. खतरनाक देवळावळी टीमचा खेळाडू आहे. या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा. खतरनाक म्हटलं की मला पुन्हा एकदा ते आठवणी येत आहेत. कारण या जगामध्ये सर्वात खतरनाक म्हणजेच 2 गोष्टी आहेत. एक तर बायकोचे अश्रू आणि दुसरं म्हणजे शेजारणीची स्माइल. इथे टीमचं नाव खतरनाक आहे आणि खतरनाक कामगिरी आपल्या टीम करता ते करतील काय? या षटकातील शेवटचा बॉल आत वळणारा बॉल होता. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू थांबलाय. 1 धाव मिळाली. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सदानंद नगर टीमची धावसंख्या आहे बिनबाद 7. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये 63 धावांची आवश्यकता. 24 मध्ये पाहिजे 63 धावा. माऊली नाही माझी केलंबा माऊली नाही
सत्वाची करोशिये गावानू बैसली आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली. पहिल्या षटकांमध्ये 7 धाबा आलेत. युवा खेळाडू तयार होत आहेत, आपले छाप सोडतायत आणि जास्तीत जास्त युवा खेळाडूंचा फक्त आणि फक्त क्रिकेटच्या दिशेनेच आपल्याला जाताना दिसतोय. आता 24 मध्ये 63 धावा बनवायच्या आहेत आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमला चांगली रणनीती आखावी लागेल. खतरनाक देवलावळी टीम पहिल्या इनिंग मध्ये चांगला परफॉर्मन्स देऊन गेली. 70 धावांचं टार्गेट ठेवलं गेले सदानंद नगर या टीमच्या समोर. सदानंद नगर प्रस्तुत MPL चषक 2026. जागा म्हणून खेळायचं होतं. ऑन ड्राईव्ह आहे. सुले मिडॉन क्षेत्रामध्ये शतरक्षक 38 सर्कलच्या आत तैनात आहेत. डाव घेण्याची संधी मिळत नाही. या चेंडूवर हा डॉट बॉल. धर्मेश हा गोलंदाजी मार्गावर आलाय आणि धर्मेशचा हा पहिलाच बॉल डॉट. इनसाइड आउट. चेंडू हवेत आहे. जेल होईल काय? ओहो, वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये टिपलाय जेल. संपला बॅटरचा खेळ. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. 1 गडी बाद. धाव संख्या 7. वजीर चालला नाही, आता घोडे चालवावे लागतील. कारण आयकॉन खेळाडू म्हणून भावनेश माची ज्या खेळाडूवर जबाबदारी होती, आता क्रमांक 3 वर खेळण्याकरता निमेश हा खेळाडू उतरलाय. निमेश हा खेळाडूला खूपच चांगल्या संकटांना सामोरे जावं लागेल. कारण 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये 63 धावा आवश्यक आहेत या मॅचला जिंकण्याकरता. 22 मध्ये 63 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओ चांगला बॉल गुड बॉल. चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत आणि अँगल सुद्धा चांगले फिरताना दिसत आहेत. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकले जात आहेत. कुठेतरी जसप्रीत बुमराह या खेळाडूच्या सुद्धा आठवणी या गोलंदाजाला बघितल्यानंतर येत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा नितीन शर्मा सरांचा. एक चांगले पंच आहेत, अनुभवी पंच आहेत. टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटचा अनुभव असलेले पंच अशोक राऊत हे आपल्याला स्क्युअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट अशोक राऊत सरांनी आतापर्यंत दाखवलं आणि पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते असतात. जागा बनवून खेळायचा होता. चेंडू हवेत फ्लाय स्लिपच्या दिशेने. धाव घेण्याची काही संधी मिळत नाही. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक मारा बघायला मिळतोय सदानंद नगर संघाविरुद्ध खतरनाक देवलावळी या टीमचा. खतरनाक गोलंदाजी आहे. फलंदाज सुद्धा खतरनाक दिसलं आणि अशा स्थितीमधून चांगली खेळी करावी लागेल सदानंद नगर या टीमला. बॅटचा पुन्हा एकदा हलकासा स्पर्श झाला. विकेट घेण्याचा प्रयत्न होतोय. धाबा काय मिळत नाही. चांगली त्रस्त करणारी गोलंदाजी बघायला मिळतोय. खूपच चांगली गोलंदाजी होतोय. सुंदर गोलंदाजी होतोय. तिखट मारा, स्पायसी मारा बघायला मिळतोय गोलंदाजाचा धर्मेश माची. हवे चेंडू आहे. विकेट जाण्याची शक्यता. शतरक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाज धर्मेश माचीला विकेट मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकर आहे ते 8. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 62 धावांची गरज आहे. 18 चेंडू 62 ची गरज.
चाहते करत असतील की सदानंद नगर टीमला कोणतरी आता संकटमोचक पाहिजे, कारण तिथून पैसे मारा होतोय. ड्रॅगॉन ब्रीथ नावाची एक मिरची आहे जी जगामध्ये प्रसिद्ध आहे. ती जर थोडीशी सुद्धा सेवन केली ना तर एखाद्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तसेच इथे स्पायसी गोलंदाजी झाले, तिखट मारा, ज्याच्याने समोरच्या टीमच्या खेळाडूंना एका पाठोपाठ एक असं धाराशाही पाडलं जातं. 18 मध्ये जिंकण्याकरता 62 धाब्याची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय मंथन भोईर. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ज्याने टाकलं, 7 धाबा खर्च केला आणि त्याच्यानंतर आता सांघिक तिसरं आणि व्यक्तिगत दुसरं षटक टाकण्याकरता मंथन तयार आहे. खतरनाक देवलावळी टीमद्वारे चांगलं प्रदर्शन. सदानंद नगर टीमला सुद्धा चांगलं प्रदर्शन करावं लागेल. संकटमोचक आहेत, एकापेक्षा एक हिरे आहेत सदानंद नगर या टीम मध्ये. फुल टॉस बॉल, टायमिंग प्रॉपर नाही, नो बॉल. ओ नो 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 बॉलचा इशारा. फ्री हिट कमरेपेक्षाही जास्त वर होता. 1+1 या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा झाल्या त्या 10. मुक्त संचार करण्याची संधी आहे. लायसन्स दिलं गेलं मैदानाच्या चोहोय बाजूने. मंथन यांनी सुद्धा 3 विकेट जर एका षटकामध्ये घेतले तर मंथन यांच्याकडून 500 रुपये. प्रथमेश भोईर यांच्याकडून 500 रुपये. मंथन भोईर यांनी जर एका षटकामध्ये 3 विकेट घेतले तर प्रथमेश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. धावसंख्या धावफलकावर आहे ती फक्त आणि फक्त 10 धाबा. फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही बॅटरला. फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत, परंतु वेळेकडे लक्ष द्या. जास्त वेळ जर खर्च केला तर मग चौथ्या 5व्या षटकामध्ये तुमचा एक खेळाडू अतिरिक्त तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. आतापर्यंत जास्त वेळ खर्च झालाय. 4 षटकांकरता तुम्हाला 22 मिनिटांचा अवधी दिलाय. त्या 22 मिनिटांमध्येच तुम्हाला ही 4 षटकं टाकून पूर्ण करावी लागतील. टाइम इज मनी. नो मीटिंग नो टाइम. कोळवटापाचा चेंडू होता. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. एक धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली ती 11 वर. प्रभावी गोलंदाजी होतं, प्रभावित केलं प्रत्येकाला आणि एका धाबे करता तरसताना दिसतात बॅटिंग करणाऱ्या सदानंद नगर टीमचे खेळाडू. मार्ग काढावा लागेल, कारण आपण पाहिलेली स्वप्न जर पूर्ण होत नसतील तर मग आपला मार्ग सुद्धा बदलावा लागतो. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडूला पाठवून दिलंय. एक धाव मिळाली. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतायत. थ्रो येण्याआधी 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या 13. 2 गडी बाद 13 धाबा. षटक क्रमांक सुरू आहे ती 30 आणि तिसऱ्या षटकामध्ये चेंडू टाकून झाले 3. 2 बाद 13 धाबा. अजूनही 57 धावा पाहिजेत. भरपूर कष्ट करावे लागतील आणि कष्टाचं मिळवलेलं फळ असतं ना ते नेहमीच चविष्ट असतं, समाधानकारक असतं. ओव्हर पिच बॉल, सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलंय. अजूनही हवाई यात्रा होताना दिसत नाही. हवेची साथ आहे बॅटरला, परंतु बॅटर तितकी तंत्रशुद्धता दाखवत नाही या विकेटवर. एक धाव. धावसंख्या आहे ती 14 धाबा. 14 for 2. 14 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओ व्हॉट डिलिव्हरी. स्विंग अँड मिस. अचानकपणे उसळी घेतो आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय हा चेंडू. हा डॉट बॉल. 70चं टार्गेट आहे. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 14. 14 फेब्रुवारी 2005 साली खऱ्या अर्थाने आविष्कार झाला आणि युट्यूब वाहिनी उदयास आली. कोळवटापाचा चेंडू होता. सरळ बॅटने खेळून काढला जातं लॉंग ऑफ क्षेत्रात. 1 धाव मिळाली. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. 2-3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5च्या सरासरीने धाबा आहेत त्या 15 धाबा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 55 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 55ची आवश्यकता.
3 षटकांकरता खर्च झालेला वेळ आहे 15 मिनिटांचा, म्हणजेच अजूनही 7 मिनिटं आहेत तुमच्याकडे. हे चौथं षटक टाकण्याकरता आहे. 7 मिनिटांमध्ये चौथं षटक टाकून पूर्ण होईल काय? धावसंख्या धाव फळकावर बघताय ती फक्त आणि फक्त 15 धाबा, 2 गडी बाद 15, 15 for 2. चौथं षटक यश माची पूर्णतः जखडून ठेवलं, बांधून ठेवलं. मोकळीक दिली जात नाही मोठे फटके खेळायची सदानंद नगर या टीमला. खतरनाक देवलावळी टीमने आपला प्रभाव, आपला दबाव दाखवलाय. ओहो, जवळून चेंडू टॉस होतोय. म्हणजे जर आपण बघितलं बॅटिंग क्रीजच्या पुढे चेंडू टाकलाय, थोडासा टॉस होतोय, लेग ब्रेक होतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो चेंडू विसावतोय. डॉट बॉल. या इनिंग मध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल आलेत. षटकार आणि चौकार एकही आतापर्यंत येताना दिसला नाही. ओहो, आता गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि षटकाराने भागवली संघाच्या धाव संख्येची भूक. केलं हुक, भागवली भूक. सिक्सर. धावसंख्या धावपळकर आहे ती 21 धाबा. पहिला मोठा फटका या इनिंग मध्ये बघितलाय. पुढचा बॉल, चांगला बॉल, इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप पाहिला गेलं आणि त्याचबरोबर धावबाच्या स्वरूपात सुद्धा विकेट जात, म्हणजेच परत जावं लागतं एक बॅटरला. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा तिसरा धक्का. 3 गडी बाद. धाबा धावपळकर आहेत त्या 21 धाबा. 21 for 3. मराठी कुटुंब यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरता 200 रुपयाचं पारितोषिक आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. नवीन बॅटर गेले करण. देईल काय करंट? कारण इक्वेशन आणि सिच्युएशन अशी झालेली आहे, जिंकण्याकरता 49 धावा पाहिजेत. 8 बॉल आणि 49 धाब्याची गरज. पुढे येऊन खेळलं जातं. हेलिकॉप्टर उडवण्याचा होता प्रयास. शतरक्षक फंबल झालाय. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर परत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली. 3 गडी बाद 23. सदानंद नगर टीमचा उल्लेख करायचा झाला तर आयकॉन काढू त्यांचा चालला नव्हता आणि सदानंद नगर मुर्दागाव पुरस्कृती क्रिकेटची स्पर्धा आहे. चांगलं काम त्यांच्या सर्व मेंबर्सने केलं, त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार असेल. जरी पराभव मिळाला तरी तो पचवण्याची शक्ती तुमच्याकडे पाहिजे. नव्याने उभारणी झाली पाहिजे. ऑन ड्राईव्ह केलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. थ्रो करण्याआधी एकच धाव आणि ह्याच बरोबर 4 षटकांचा खच संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना सदानंद नगर टीमची धावसंख्या 3 गडी बाद 24. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 46 धावांची गरज आहे. 6 चेंडू 46 धावांची गरज आहे. थँक्यू. 6 मध्ये 46 ची आवश्यकता. दिलीप माची गोलंदाजी मार्गावर. 6 मध्ये 46 पाहिजे. स्ट्रायकिंगकडे करण आहे. चांगला बॉल आहे. बाईचा इशारा आलाय. 1 धाव मिळाली. 1+1 या 2 धाबा. धावसंख्या 26. 5 मध्ये 44 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 44 धाबा. ओम याच्या प्रत्येक षटकाराकरता राकेश मराठे, मराठी कुटुंब यांच्याकडून 1000 रुपये.
आता नेमकं काय झालं ते आपण बघूया. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल. ओहो, कोलवा टप्प्याच्या चेंडूला काढले खोदून आणि आतोडच लॉंगॉनची जागा काढली शोधून. उंच टोआ, सिक्सर. थँक्यू. पुढचा बॉल हेलिकॉप्टर. बॉल आठवला. वॉट अ स्ट्रोक. सिक्सर. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके बॅटरचे. करण देतो सध्या करंट. ओ फुल टॉस बॉल. 3 इन रो. लगातारच्या 3 बॉलवर 3 मोठे फटके. स्कोर लेग पट्ट्या बाहेर. सिक्सर. थँक्यू. स्कोर मूव्स ऑन 43. 4 चेंडू टाकून चाललेत. पुढचा बॉल. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा. धाव संख्या 1+1. 2 धाव मिळतील. स्कोर मूव्स ऑन. धाव आपण बघूया किती धावा होत आहेत. स्ट्राईक इनकडे बॅटर जर आपण बघितलं. स्ट्राईक इनकडे बॅटर करण. हा चेंडू हवेत आहे. शतरक्षक तिथे तैनात आहेत. ओ कव्हर केलाय अंतिम क्षणी आणि इंद्रजित याने हा झेल टिपलाय. याच बरोबर परत जावं लागतं बॅटरला. म्हणजेच आता नाही ओव्हर झाली रे बाबा. तुझं लक्ष नव्हतं. अरे बाबा ओव्हर झाली. म्हणजेच या मॅचला सहजगत्या जिंकलं खतरनाक देवलावळी या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन देवलावळी टीम. मला वाटतं राकेश मराठे साहेबांकडून 4,000 रुपये आता जातील. 3,000 जातील. करण याचं निकनेम ओम आहे आणि त्याला राकेश मराठे यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरता 1,000 रुपयाचा पारितोषिक होतं. राकेश मराठे यांचा मनापासून आम्ही आभार मानतोय. मालामार करतायत आपल्या खेळाडूंना आणि चांगलं मनोबळ उंचावलं जातं. पाहुणे मंडळींच्या शुभ हस्ते आपण ते बक्षीस देणार आहोत. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच. हु इज द मॅन ऑफ द मॅच? यश माची इज द मॅन ऑफ द मॅच. एक षटक हाताळलं आणि 25 धाबा 7 बॉल मध्ये बनवल्या. सो यश माची ठरला या मॅचचा हिरो. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण वळणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. ऐकूया सुमधुर गीत. ओ टू डीजे. कम ऑन डीजे. थँक्यू. यश ठरला या मॅचचा हिरो. मंगेश पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित करायचा आहे यशला. खतरनाक देवलावळी टीमचा खेळाडू यश. आपल्यातून फलंदाजी. एकूण 25 धाबा 4 षटकार त्याने ठोकले होते. यश या. मंगेश पाटील
साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच करता जर्सी आहे आणि त्याचबरोबर मोमेंटो जर आपण बघितलं तर मंदार हंसराज पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच करता मोमेंटो आलं. त्याच्यानंतर नितेश पाटील यांच्याकडून जर्सी या आपल्याला बघायला मिळत आहेत, जे आपण वितरित करणार आहोत. मोमेंटो आणि जर्सी आपण बघतायत. मंगेश पाटील यांच्या शुभ हस्ते यश याला मॅन ऑफ द मॅच हे मोमेंटो. कैलासवासी शंकर नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री नितेश शंकर पाटील यांच्याकडून सामनावीरा करता आलेली जर्सी आहे. यश कॉंग्रॅच्युलेशन. यश बोलत नाही तर ओम म्हणजेच करण खोपकर या 3000 रुपयाचा बक्षीस आलंय. राकेश मराठे प्रत्येक षटकाराकरता 1000 रुपये आणि वितरित करण्याकरता महेश साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे 3000 रुपये कॅश प्राइज. मॅच जरी हरलात तरी मालामाल झालं. हे बघा 500-500च्या करकरीत आय थिंक या 6 नोटा आहेत. यश पराभूत झालात परंतु मालामाल झालास. 3000 मिळत आहेत पहिल्याच मॅच मध्ये. हा थोडं नक्कीच पहिला नीट खेळले असते, बॅटिंग झाली असते तर अजून चांगलं झालं असतं. बॅटिंग लाईनअप तुमची व्यवस्थित नव्हती कारण चुका कुठेतरी झाल्यात. आखणी व्यवस्थित नव्हती, आयकॉन चालले नाहीत. परंतु पुढचा मॅच आहे, पुढची संधी आहे, त्याच्यामध्ये काय असेल प्लॅनिंग? आता ही मॅच आता आम्ही काय चुक्या केल्या ते पुढच्या मॅचला चुक्या नाही करायचं ट्राय करू. याहीपेक्षा बेटर देण्याचं काम असेल आपलं. हो नक्कीच, आता यापेक्षा बेटरच भेटेल. तुम्हाला शुभेच्छा असेल. अजून 600 रुपये 200 आलेले आहेत. ते आमच्यापर्यंत येतीलच. आलेले आहेत. बघा चुकून आमच्या खिशात नाही गेलं पाहिजे, नाहीतर नाव सुद्धा खराब होतात. आलेत पैसे आहेत. या कॉंग्रॅच्युलेशन. नेक्स्ट मॅचला जशी सुरुवात होत आहे धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक मित्र जयेश डुकले. O2 कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद. रत्नेशजी आपण या. रत्नेशजी आपण आमचे ऑफिशियल स्कोरर. 400 कोणला परत दिवाचा ते 400 रुपये घ्यावा 400 रुपये घ्यावा. जरूर आपण बघू शकतो की पारितोषिकांकडे आपण नजर टाकली. सध्या तरी आपण मग जाऊया मैदानाच्या मध्ये. मित्रांनो बघा 5 ओव्हरचा मॅच असेल. करण आपण या. करण खोतकर आपण या प्लीज आमच्यापर्यंत पोहोचा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण संपर्क साधा.